पाचोड जवळ वडजी शिवारात रवी भांड पाटील यांच्या मोसंबीच्या बागेमध्ये आपण मार्च 2025 मध्ये ट्रीटमेंट सुरू केली होती. त्यावेळेस आंब्या बहाराचा माल थोडा कमी लागलेला होता, तर त्या मालाची गुणवत्ता वाढवण्यासाठी, त्या मालाला टिकवण्यासाठी आणि झाड सुधारण्यासाठी आपण ट्रीटमेंट केली होती. सोबतच आपण मिरग्या बहार नियोजन पण सुरू केलेलं होतं. आज जून महिन्यामध्ये आता 15 तारखेच्या आसपास चांगले फूट झालेली आहे मिरग्या मालाची. ह्यावेळेस पाऊस थोडासा लवकर आला, मे मध्येच पाऊस झाला होता, त्यामुळं मिरग्या बहाराला जी आपण ताण दिला होता त्याचाही फायदा दिसतोय. तर आपण आज त्यांच्यासोबत चर्चा करूयात. योगेश मस्के सर आहेत त्यांच्यासोबत, की आपण काय नियोजन केलं होतं आणि आज त्याचा काय रिझल्ट दिसतोय. राम राम सर. राम 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 राम. नमस्कार. आपला जो मोसंबीचा बाग आहे, सगळे आपले झाडं 600 आहे ना, 6. आम्ही आलो होतो त्यावेळेस बागाची कंडिशन कशी होती आणि आता काय दिसते तुम्हाला? नाही पहिल्यापेक्षा म्हणजे लय सुधारणा झाली आता मध्ये. काय सुधारणा काय वाटते तुम्हाला? म्हणजे पहिले पानांचे सुद्धा कसे बारीक बारीक होते, कशी दस्ताडी होऊन दिसत. आता क्वालिटी आली, पानं रुंद झाले, लंबे एकदम, आणि पान संख्या कमी होती. काडीची समस्या संपली का? काडी सुद्धा होती पहिल्यांदा भरपूर, आता काडी दिसाना घरी आल्यामुळं, आणि पान संख्या वाढली. आपल्या जे पहिल्यांदा मोसंबी दिसत होते आंब्याचे, जे फळ होतं आता ते माल सुद्धा दिसायला लगेच झाकून गेलं पूर्ण. म्हणजे सागाचं म्हणजे पान संख्या सुद्धा भरपूर वाढली म्हणून. आणि आता शेतकरी मित्रांनो, सर आपण पण दररोज 10-15 बाग फिरतो. आपण बघतोय आता जवळपास 8-10 जिल्ह्यामध्ये आपण रेग्युलर फिरतोय. त्याच्यामध्ये आपण पाहतोय तर एक 5% सुद्धा बाग फुटलेले नाही मृग बहारामध्ये, बरोबर आहे. कारण काय झालं तर 1 मे पासनं मृग बहाराचं तानाचं नियोजन सर्व शेतकरी करतात. टेम्परेचर जास्त असतं एप्रिल मे मध्ये, म्हणून एक महिनाभराचा 25-30 दिवसाचं नियोजन प्रत्येक शेतकरी ठेवतो. नेमकं 1 मेला सुरुवात केली लोकांनी आणि 12-15 मेला पाऊस चालू झाला, आणि तोही तुफानी पाऊस, आणि तो पण जोराचा पाऊस. म्हणजे पाऊस काय असा साधा नव्हता, ज्याने पहिल्या 1-2 पावसातच बागेचा ताण तुटून गेला. मग अशा अवस्थेमध्ये जे पाहिजे त्यांना मृग बहार, आता ज्या बागेत तुमचं आंब्या बहाराचं फळसंख्या कमी होती, फूट कमी होती, अशा बागेत ज्यांनी नियोजन केलं तर मृग बहारासाठी त्यांच्या फवारण्या केल्या, कोणी काही जे जसं नियोजन करता येईल बहारात तसं केलं, परंतु त्यांना त्याचे रिझल्ट मिळाले नाही किंवा ती फूट मिळाली नाही. काय झालं, भरपूरशा ठिकाणी आघाडीवर बाग जास्त गेला आणि फूट निघालीच नाही. आता आपल्या बागेत काय परिस्थिती? आपल्या बागात फुट बी चांगली समोरच आहे ना तुमच्या, आता दिसते ना आपल्या बागेत. हे बघा, आता आंब्या बहारासारखी फूट दिसते बागेत. हे बघा सर, समोरच आहे ना. हे बघा. आणि मिरग्याच्या मालाची क्वालिटी बघा, मालाची क्वालिटी, आणि माल व्यवस्थित असताना सुद्धा फूट बघा ही किती व्यवस्थित निघाली. हे बघा सर. बरं, आपण आणि याच्यासोबत जे पानांची क्वालिटी, साईज, संख्या पाहिजे ती पण वाढायला लागली. यासोबत आपण जे आंब्या बहारासाठी जे काही नियोजन झाडामध्ये जे अपटेकिंग प्रोसेस चालू करायची होती ती केली, जी ताकद आपण दिली, ताकद द्यायला पाहिजे होती. आणि या बहारामध्ये आपण मार्च पासून सुरुवात केली, बरोबर आहे सर? पुढे या थोडं. मार्च पासून आपण सुरुवात केली, तर मार्च मध्ये आपण काही अपटेकिंगसाठी तुम्हाला काही लिक्विड वगैरे दिले होते खतांसोबत, ते तुम्ही जमिनीतून सोडले. त्यानंतर तुम्ही मग गवताचं नियोजन केलं, त्यानंतर तुमचे फवारण्या 2-3 फवारण्या, जेणेकरून. आणि मागच्या 2 महिन्यापूर्वी तुम्ही स्लरीचं नियोजन सुरू केलं. जे स्लरी आपण देतो रेग्युलर, प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण स्लरीज बोलतो शेतकऱ्यांना, त्या स्लरीमुळं आपली बागेमध्ये ही रोनक आलेली. ते स्लरीचं नियोजन आणि जे आपण ड्रिपमधून औषधी वगैरे सोडले, याने काय झालं, तुमच्या जमिनीत जे काही पडलेले कर्ब आहे, जे काही अन्नद्रव्य आहे, त्याची उपलब्धता झाडांना झाली. आणि स्लरीमधून जे जीवाणू वगैरे गेले, त्याच्यामुळे ते मुळांना ते अन्नद्रव्य त्यांनी चांगल्यापैकी उपलब्ध करून दिलं, आणि मग झाडाची अपटेकिंग प्रोसेस वाढली, त्याची आपल्याला ही ग्रोथ दिसते. आता आपला पहिला जो माल आहे, हे 300 झाड आहे आपले, बरोबर? तर या 300 झाडामध्ये आपल्याला पहिला जो पातळ फुटलेला होता तो तरी 10-12 टनाच्या खाली माल नाही तो, बरोबर आहे. आणि अजून 300 झाड आपले तिकडे एक 10-12 टन माला, म्हणजे आपल्याकडे 20-25 टन पहिला माल आहे.
त्याचसोबत आता ही जी झाडं फुटलेली, आताची जी झाडं फुटलेली, आता याच्यामध्ये आपण आता सर प्रत्येक स्टेजला एक एक व्हिडिओ दाखवू आपण शेतकऱ्यांना. कारण काय आहे, हे जरा चॅलेंजिंगच झालंय सर, बरोबर की नाही? कारण आपण बघतोय सर, आपल्याच निदर्शनास भरपूरसे बागा असे आले की जी फेल झालेली आहे सध्या. म्हणजे मृग बहाराचं त्यांची आणि काही रोगं काही जूनच्या निघलेली. पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्येच जो आंब्या बहाराचा माल आहे त्याचं ॲव्हरेज साईज वजन जे आहे सध्या 150-150 ग्रामच्या वरती 150 पोहोचलेलं ग्रामच्या आहे. वरती फळ गेलेलं आहे सर. हे 150 प्लस फळ गेलेलं आहे मोसंबीचं. म्हणजे आपण याला महिना दीड महिन्यामध्ये काढून घेतो आपण याला. हा. फळाच्या आसपास आपला हा पहिला माल निघून जातो. मग मागचा माल आपला जो मृग बहार राहील याची सेटिंग साईज वगैरे हा. याला पण आपल्याला चांगलं राहील. आणि हे करून पुढं सर आपल्याला परत आंब्यामध्ये नियोजन करायचं. थोडंसं लेट जरी झालं, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपल्याला आंब्या बहार काढायचं. याची साईज, क्वालिटी, हे जे अन्नद्रव्याची उपलब्धता पाहिजे झाडामध्ये त्याच्यासोबतच आपण चालणार आहे. अजून तुम्हाला काय वाटतं आता या तुम्ही समाधानी आहात का? नाही, समाधानी आहे, समाधानी. पाटील, तुम्हाला आम्ही ज्या स्लरी करायचं सांगितलं तर तुमच्या मनामध्ये काय होतं? हा. नाही जे म्हणजे आम्ही result सांगतोय. येऊस तर तुम्ही सांगितल्यानंतर result येऊस कशाला तर खर्च समजा- करायचा? हा, असं हा, वाटतं ना हा. माणसाला, है की नाही? कारण माल कमी होता तुमच्या हा. बागेत. सहज एक प्रत्येक शेतकऱ्याची हीच असं वाटतं बुवा, मानसिकता आहे. खर्च करा आणि खर्च ते उजून नाही निघाला प्रत्येक समजा, एवढा खर्च शेतकऱ्याची करून. मानसिकता हीच असते. असं होतं ना ते. बरोबर. आता काय वाटतं तुम्हाला? आम्ही जे सांगितलं ते योग्य नाही ना, आहे? आता तर रिझल्ट यायला लागला ना आता तर आता तुम्हाला म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीनं हा बहार फुटला असता का मृग बहार? नाही नाही नसतं. कारण आम्ही जे जेव्हा जे म्हणजे आपण फवारणी घेतल्या ते नियोजन केलं तुम्ही सांगितलं म्हणूनच ते खरं माल फुटलेला आहे. आणि जे आता आम्ही सुरुवातीला आलो तेव्हा सर किती काडी होती बागेत? पान संख्या किती होती? पान संख्या मी म्हणतो ना, हे माल पाहिला ना सगळीकडे दिसत होता ते. आता माल म्हणजे पान संख्या एवढी वाढली काय, हे मालच दिसाना. माल झाकून गेला ते आंब्या माल जे होता ते दिसत होता पान तुम्ही. आणि दिसानाच त्यासोबत नाही. जी फूट पाहिजे आपल्याला ती पण मिळाली. हा. आता हीच फूट आपल्याला सांभाळायची. आणि पहिला- फुट म्हणजे पाऊस एवढा पडला की मी म्हणलं आता फुटतो काय माहिती. पण ते ताण- फुटला. नाही, पण त्याला ताकद दिलेली होती आपण. ताकद दिलेली हा. होती. आणि थोडासा एक 15-20 दिवसाचा ताणही बसला होता. आपलं हा. काय 25 एप्रिल पासूनच हो नियोजन ना, हो ना. झालेलं होतं, बरोबर की नाही? 20-22 पाऊसच दिवसाचा जास्त ताण लवकर बसला आला होता आपल्या सर. नियोजनच्या आधी. आपण अजून 10-12 दिवस असता जर हा. हे तर मग अजून फूट आपल्याला चांगल्यापैकी दिसली असती. तरी बी फुटला ना काही. फुटला, हा. चांगला फुटलाय. हो. आता याला सांभाळायचं, दोन्ही नियोजन करायचं. हो. आणि तुम्ही जसं बागेसोबत राहाल त्या पद्धतीत तुम्हाला बाग उत्पन्न तर देईल. मस्के सर, एक प्रश्न आता शेतकऱ्यांना हा पडलेला असेल की बऱ्याचशा ठिकाणी गवताचं प्रमाण वाढलेलं आहे. हम्म. आता गवत कापावं का रोटा मारावा का तणनाशक मारावं, असे बरेचसे प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर असतात. बरोबर आहे. आता तणनाशक मारलं तर त्याचं बाकी झाडावर सुद्धा नुकसान होतं. बरोबर. रोटा मारला तर आपला जो मिरग्याचा माल थोडा निघालेला आहे तोही लोकांना गळण्याची थोडीशी शक्यता वाटते. किंवा वापसा कंडिशन पण नाही रोटा आणि वापसा कंडिशन, तर अशा परिस्थितीमध्ये आता काय करावं? आता अशा परिस्थितीत आता जसं यांचंच आता बघितलं तर आता हम्म. पावसामुळं गवत चांगलं झालेलं हो, आहे, यांनी हो. काय करावं? तर आता यांना आपण आता स्लरी झालेली एक थोडंसं पाऊस उघडल्यानंतर यांना आपण गवत कट करायला लावणार आहे, बरोबर आहे. आणि त्यानंतर आपलं जे काही पुढची प्रोसेस राहील त्यात गवत कट झाल्यानंतर वरती फवारणी घ्यायला लावणार आहे. साहजिकच आहे, खालचे तुम्ही गवत कट केल्यानंतर याची रोगराई वरती झाडावर येणार आहे. यासोबत ज्या शेतकऱ्यांना ग्रास कटर शक्य नाही, जिथं वापसा कंडिशन लवकर होत नाही, तिथं तुम्ही रोटाही मारू शकत नाही, मग अशा वेळी तणाचं नियोजन करत असताना तुम्ही काय करायचं, झाडांचा जो घेरा आहे सर, तो सोडून तणनाशक जो मारलं मुळांचा चालतं? जो कक्ष असतो अन्नद्रव्याचा तेवढा सोडून तुम्ही मधल्या भागामध्ये तणनाशक मारू शकता. जे तुम्ही 150-200 ml मारता ते तुम्ही कमी प्रमाण करा, 80-90 ml 100 ml पर्यंत घ्या. आणि ते तणनाशक तुम्ही ग्लायसिल मारू शकता, ग्लायफोसेट 41% तेवढं एक वापरू शकता तुम्ही बागेत, ते पण मधल्या भागात. आणि राहिला तुमचा जो अवांतर भाग, जो मुळांचा कक्ष असतो झाडांचा, त्याच्यामध्ये तुम्ही ते गवत कापून घ्या किंवा मग खुरपणी करता आली खुरपणी करा किंवा ग्रास कटर, तेवढं तरी शेतकऱ्यांना म्हणजे जेवढा adjust डेरा आहे त्याच्या खाली तणनाशक न मारणं चांगलं आहे. चांगलंच राहील. आणि जो मधला भाग आहे तिथं मारलं हम्म. थोडंसं हा, चालेल. मधला भाग जो आहे तिथं, कारण काय होतं सर, मधल्या भागात आपण परत रूट डेव्हलप करू शकतो. किंवा इथली रूट डिस्टर्ब जरी झाली तर इतर जी रूट बाकी आहे आपली, ह्या रूटवरती झाड आपलं जे काही झाडाची प्रक्रिया चालू आहे ती चालू राहील, झाड कुठं डिस्टर्ब होणार नाही. त्यामुळं मग हा सर्कल सोडून आपण मधल्या भागात गवत कमी करू शकतो. आणि ह्या सर्कलमध्ये जे गवताचं नियोजन आहे ते शेतकऱ्यांनी त्यांच्या पद्धतीने जसं करता येईल तसं करावं, फक्त तणनाशक वापरू नये. आता स्लरीसाठी तुम्ही आज आम्हाला गुळ दाखवला सकाळी. तुम्ही आज खुश होते एकदम की बाहेर गुळ 40 किलोचा आहे आणि मला जो खराब झालेला गुळ आहे तो 30 रुपयामध्ये मिळाला. ॲक्च्युली तो
तो खराब झालेलाच गुळ आपल्याला पाहिजे. तर शेतकऱ्याला नाही मिळाला तर शेतकऱ्यांनी काय करावं अशा गुळासाठी? नाही म्हणजे तेच गुळ आणायला पाहिजे ना, खराब झालेला चांगला म्हणजे आहे ना. तो जाणला. आता बरेचसे शेतकरी मग फिरत राहतात तिकडे-तिकडे हा, की भेटत काळसर नाही. पडलेला जो गुळ हा. असतो ना, तोच वापरावा. तो काळा पडलेलाच हम्म. गुळ आहे ना ते. हम्म. मी म्हणजे ते सापाडात उलट म्हणलं हे तुम्हाला लगेच सांगितलं मी, असा असा गुळ आहे, तुम्ही म्हणे एकदम भारी उलट तोच पाहिजे आपल्याला. चालतं. तर स्लरीचे नियोजन तुम्ही पावसाळ्याच्या काळामध्ये पूर्ण व्यवस्थित हो, आणि तंतोतंत बरं चालू का, द्या. आपल्या जे योग्य वेळी आता याचे हे जे दिसतंय सर आज, यासोबत यांचं पण कौतुक करावं लागेल, कारण वेळोवेळी त्यांनी जे आपण मार्गदर्शन केलं ते वेळोवेळी त्यांनी फॉलो केलेलं आहे, ते वेळेत केलेलं आहे. मागं पुढं कोणताही टायमिंग होऊन दिला नाही, त्यामुळं हे बागेत आज रिझल्ट दिसत आहेत. किंवा आज हे जे यांना काय म्हणतात त्याला बोनस मिळालं, बोनस आज त्यांना मिळालं त्याच्यामुळं. शेवगाव परिसरामध्ये त्यांचे साडू आहेत. हो. बाळासाहेब जरा शेकटे, शशिकांत गरड. शशिकांत गरड सॉरी. हम्म, तर त्यांनी सुद्धा खूप मेहनत करून बाग सुधारलेला आहे. हम्म, हम्म. तर आपण 2-4 दिवसानंतर त्यांच्याकडे पण व्हिजिट होणार आहे आपली, आणि त्यांनीच तुम्हाला सजेस्ट केलं होतं. हो ते नेच ना, तर ते तुम्हाला आपला कॉन्टॅक्ट करून दिला. हम्म. हां, चालेल. ठीक आहे सर, धन्यवाद. धन्यवाद सर.